यांच्या स्मरणार्थ प्रमुख आयोजक या स्पर्धेचे मुकेश रामदास पाटील आणि सचिन रामदास पाटील यांच्या माध्यमातून सर्व आमच्या प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी, आयोजकांसाठी, त्याचबरोबर सर्व समर्थकांसाठी सुद्धा जेवणाची व्यवस्था करण्यात आली. सामना आपण सुरू करत आहोत. तर सुभाष पाटील निळजेगाव यांच्याकडून एक पारितोषिक आलेलं आहे. विकेट हॅट्रिकसाठी 2222 रुपयाचा कॅश प्राइज आहे. निर्जय संघ 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाठवा लवकरात लवकर. ऑल द बेस्ट. सामना आपण सुरू करूया. आणि नितेश येतो पहिल्या षटक घेऊन. स्ट्रायकिंगला फलंदाज आघाडीचा फलंदाज अनिकेत, नॉन स्ट्रायकिंगला स्वतः कॅप्टन तेजस मोरे. पहिला चेंडू क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. ओव्हरपिच डिलिव्हरी, पण लाईन पूर्णपणे मिस केली ती अनिकेतने. डीप मिड विकेटला स्लॉक स्वीप करायचा होता, टायमिंग होत नाहीये. दरम्यान चेंडू तुम्ही आता बॅटच्या वरून वेगाने निघून जातोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. विशाल आहे यष्टीच्या मागे. अँड फर्स्ट डिलिव्हरी डॉट. नेक्स्ट बॉल फ्रॉम नितेश. रिव्हर्स अटेम्प्ट केला, प्रतिम फटका, क्रॅकिंग शॉट, 2-3 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा बाहेर, चौकार. चौकाराने खाता उघडले. रिव्हर्सच्या माध्यमातून अप्रतिम फटका त्यांनी युटिलाइज केला पॉइंटच्या डोक्यावरून. ट्रॅक चेंज करत असताना नितेश राऊंड विकेट गोलंदाजी करेल तो स्ट्रायकिंग फलंदाज अनिकेतसाठी. नेक्स्ट बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा पुन्हा एकदा प्रयत्न होता, टायमिंग होत नाहीये. स्वतःला पूर्णपणे स्विच करून घेतलं हा फटका खेळण्यासाठी स्ट्रायकिंगला अनिकेतने. नितेशच्या गोलंदाजीवर 2 चेंडू निर्धाव गेले आतापर्यंत या षटकात. एका चेंडू आले तो चौकार. धावसंख्या 10 फलकर, 4 धावा पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा मार्गस्थ असताना. स्लोअर वन चेंडू आहे, आउटसाइड एज, फसवा चेंडू टाकलाय नितेशने. गुड बॉलिंग. त्याने जणू काही तो बॅट्समनचा पवित्रा ओळखला होता की प्रत्येक चेंडूवर हाणामारी करण्याचा प्रयत्न करतोय, प्रत्येक चेंडूवर क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न करतोय. अशा मुवमेंटला स्लोअर वन चेंडू हाताळलाय. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं. गुडलेंद्र चेंडू हलकासा बाहेर आउट स्विंग झाला आणि बॅटची एज घेऊन चेंडू मागे जातो. तोपर्यंत एक धाव. धावसंख्या 10 फलकावर 5. तेजासाठी हा चेंडू अपील स्ट्रॉंग. येस इट इज. फलंदाज बाद होतोय. एक्झॅक्टली प्लम स्टंपच्या समोर त्याचा पाय होता आणि पायाला चेंडू ब्रश होतो. विकेट डाऊन. पहिली विकेट मिळाली आहे. राऊंड विकेट टाकत असताना संगणकाला बाद केलंय. कुठलीही धावसंख्या न नोंदवता तंबूत परतलाय तो कॅप्टन. धावसंख्या 10 फलकर, एकूण अंकी झाली ती 5. राऊंड विकेट. नितेश स्टेप आउट, व्हाट अ शॉट, डान्सिंग डाउन द विकेट अँड व्हाट एक्झिक्युशन, स्ट्रेट टू द ग्राउंड, सीमारेषा बाहेर, षटकार.
तर उद्या पहिले 2 सामने निश्चित कव्हर केले खेळवले जातील, लक्षात ठेवा ही सूचना. पहिला सामना असेल तो सागा विरुद्ध देसाई रवी यांचा संघ आणि त्यानंतर वडवली बी विरुद्ध वसार असा सामना असणार आहे. याची मात्र आपण चारही संघांनी नोंद घ्यायची आहे 2 सामन्यांमध्ये. सागा विरुद्ध देसाई आणि वडवली विरुद्ध वसार. नवीन षटकाची सुरुवात होते कॉमेंट्री बॉक्स एंडच्या समोरच्या एंडने. रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं, टायमिंग होत नाहीये. फॉलो मध्ये चेंडू अडवत आहेत गोलंदाज या षटकामध्ये आहेत निर्जय संघाकडून आतिश पवार. पहिल्या षटकाकडे धावसंख्या एकाकडेच्या मोबाईलमध्ये 11 अंकित झाल्या. अनिकेत थोडासा मात्र बॅकफुटला पाहायला मिळतो. एकमेव चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला आहे रिव्हर्सच्या माध्यमातून, पण नंतर मात्र कुठलाही प्रकारचा फटका त्याच्या बॅटमधून कनेक्ट नाही झालाय. स्ट्राईक एंडला अनिकेत. हा चेंडू स्टिअर केलाय, अप्रतिम फटका गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. डीप स्वीपर कव्हरला चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू निश्चितच थांबणार नाही. सीमारेषेच्या बाहेर अप्रतिम फटका, चौकार. शॉट 2 खेळाडूच्या गॅपमधून अप्रतिम फटका तुम्हाला पाहायला मिळाला. स्क्वायर कट. खूप चांगलं एक्झिक्युशन आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू होता आणि खूप सुंदररित्या एक्झिक्यूट केलं चेंडूला. डीप स्वीपर कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. धावसंख्या 10/15. हो चेंडू एक्झॅक्टली बघतायत कुठे चेंडू ब्रश होतोय. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाहीये आणि तोपर्यंत फलंदाज अनिकेत या चेंडूवर एक धाव कंप्लीट करतोय. नेक्स्ट बॉल टू महेश वेले. खोदून काढलाय, गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. वॉट अ शॉट. चेंडू डीप मध्ये 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. जाऊन हेच सांगत होता की हा गॅप खूप मोठा आहे, या गॅप मध्ये तुला खेळायचं आहे, पण स्वतः ते स्ट्राईक एंड आल्यानंतर त्याने निश्चित त्याच ठिकाणी मात्र फटका तो एक्झिक्यूट केला. वाईडिश लांगून बाउंड्रीच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषेच्या बाहेर, चौकार वसूल केलाय आणि खूप चांगली सुरुवात, आक्रमक सुरुवात मला पाहायला मिळते ती महेश वेलेकडून. 2 चेंडू 2 उत्तुंग फटके, 1 षटकार आणि 1 चौकार वसूल केलाय तो महेश वेलेने. धावसंख्या 20. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता पण टायमिंग होत नाहीये. डीप वाईडिश लांगून चेंडू जातोय, फेक चुकीचे होते. अंडरआर्म थ्रो नितेश कडून आणि 2 धावा. हातामध्ये दुखापत आहे निश्चित, तुम्ही पाहता डीप मध्ये फिल्डिंग करतोय आणि त्यामुळे त्याच्याकडून तसा थ्रो येत नाहीये आणि बघायचं याचा फायदा उचलणार का मोठा गाव संघ. धावसंख्या 22, 1 गडी बाद. आतिश पवार. फुल टॉस आहे, डान्सिंग डाऊन द विकेट. चांगला एक्झिक्युशन, लॉंग ऑफला शेताशेत तिथे चेंडू जज करतोय आणि इथे मात्र 1 पेक्षा जास्त काहीच नाही. अनिकेतला अजून 1 धाव घ्यायची होती पण कुठल्या प्रकारचा तिथे सिग्नल आला नाहीये महेश कडून. तर पुन्हा एकदा तुम्ही पाहतात 23 धावा धावफरकावर अंकित झालेत. जयसिंग पाटील यांचं पुन्हा एकदा आगमन होतं व्यासपीठावर. मनपूर्वक स्वागत आणि खास करून आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सातत्याने त्यांना तुम्ही पाहतात. 11:30ची गती, धावसंख्या 23. त्यांच्याच नातवाच्या नावाने तुम्हाला ही क्रिकेट स्पर्धेमध्ये मालिकावीरची बाईक पाहायला मिळते प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी. 23 लॉस ऑफ 1. महेश वैयक्तिक 4 चेंडू 13 धावांचं योगदान, तर अनिकेत आतापर्यंत 2 चौकारच्या मैदानात 7 चेंडू 9 धावांचं योगदान. नितेश येतो पुन्हा आता सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या स्पेलमध्ये गोलंदाजी केली, धावा खर्च केल्या त्या एकूण 11, 1 विकेट सुद्धा मिळवली आणि सेकंड स्पेलमध्ये पुन्हा आता संगणकाने चेंडू त्याच्या हातामध्ये दिलाय. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मोठा गाव संघासाठी आणि बघायचं 18 चेंडूमध्ये किती धावसंख्येचं इथे उद्दिष्ट ठेवणार ते निळजे संघासमोर. या मैदानाचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला आहे. मोठा गाव संघाचा जर उल्लेख केला आपण, काल नवापाड्याचा परफॉर्मन्स बघितला आणि हे जेव्हा आपल्या विभागात डोंबिवली वेस्टमध्ये जे डोंबिवली वेस्टचे खेळाडू किंवा संघ जेव्हा खेळतात चांगला परफॉर्म करतात. निळजे संघात सुद्धा कमी लेखून चालणार नाही मैदानावर, चांगली बॅटिंग निश्चित करावी लागेल.
बघूया लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेटला स्क्वेअरला क्षेत्ररक्षक उभा आहे. त्यानंतर डीप पॉईंटला खेळाडू तुम्ही पाहतात. आगासन आणि खार्डी संघाचे संघनायक त्वरित रिपोर्ट करायचं आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक जज करतोय, भाग पडला फटका खेळण्यासाठी आणि इथे मात्र अजून एक मोठी विकेट मिळवतो तो नितेश. फलंदाज बाद महेश बहेले. बॅक टू द पवेलियन. एक मिनिट डीजे मास्टर. मिड विकेटला खूप आतमध्ये हा चेंडू तिथे स्वीकारलाय क्षेत्ररक्षकाने केतनने आणि फलंदाज बाद होते. महेश जो मात्र अत्यंत घातक फलंदाजी करतो त्या मैदानावर. षटकार आणि चौकारांची अक्षरशः आतिषबाजी केली होती. त्याची विकेट मात्र मिळवली होती नितेशने. सेकंड विकेट डाऊन. ओपनिंग बॅट्समन अनिकेतकडनं निश्चित खूप मोठ्या अपेक्षा आहेत. सलग 3 चेंडू 3 षटकारांसाठी कुणाल म्हात्रे यांच्याकडून अनिकेतसाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. 23 धावा 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 सुरू आहे. राऊंड विकेट नितेश. हो ब्युटिफुल डिलिव्हरी. स्लोअर वन चेंडू आणि हे जणू काही नितेशने पहिल्या षटकापासूनच अनुभवलंय की इथे मात्र प्रत्येक चेंडूवर आक्रमणच करायचं एवढंच फक्त अनिकेतला माहिती आहे. आणि अशा मुवमेंटला त्याच्यासमोर स्लोअर वन चेंडू टाकलाय, हलकासा आउट स्विंग टाकलाय आणि सरप्राईज केलंय ते स्ट्रायकिंग अनिकेतला. नेक्स्ट बॉल फ्रॉम नितेश. बॅक टू द बॉलर. चांगलं एक्झिक्युशन. मिड ऑफला क्षेत्ररक्षक येतो, चेंडू कव्हर करायला स्वतः अजय पण क्विक सिंगल. एकच धाव मिळते या चेंडूवर. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. सेकंड स्पेलमध्ये खूप चांगली गोलंदाजी करतो नितेश. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली, नंतर एक धाव इथे कंप्लीट झाली या चेंडूवर. तसं सर एक मिनिट. पारितोषिक आलं जलपेशसाठी 3 चौकार 3 षटकारासाठी A1 जोडी आपण येतोय महेश आणि शुभम कडून 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे. नितेश पुढचा चेंडू घेऊन पुन्हा सज्ज होईल. स्ट्रायकिंगला जलपेश आल्यानंतर फील्डमध्ये काही चेंजेस पाहायला मिळतात. मिस्टर GTC ऑन स्ट्राईक. नेक्स्ट बॉल. चेंडू हवेमध्ये अप्रतिम फटका पण क्षेत्ररक्षक खूप चांगला प्रयत्न आतिश पवारचा पण त्याच्या हाताला चेंडू चाटून निघून जातोय सीमारेषे बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. तर निखिल सुवर्णाकडून देखील 3,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे जलपेशसाठी. खास जलपेशसाठी हे पारितोषिक लावले गेले प्रसाद सर. काय बात आहे. काय एक्झिक्युशन होतं. एलिव्हेशन नव्हतं पण फटक्याला दाहकता होती. फटक्या जणू काही चटका तिथे लागला आणि चेंडू सीमारेषे बाहेर निघून गेला षटकारासाठी. धावसंख्या 30 धावा धावफलकावर 2 गडी बाद. नेक्स्ट बॉल फ्रॉम नितेश. हा चेंडू थोडासा इनसाइड आउट अपेक्षित फटका तुम्हाला पाहायला मिळतोय डीप स्वीपर कव्हर मध्ये. तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव. प्रत्येक चेंडू मिडलिंग करणं हे खूप महत्वाचं आहे बॅटिंग करणाऱ्या मोठा गाव संघासाठी. तरच चांगल्या धावा येऊ शकतात. गॅपमध्ये तुम्ही खेळू शकता आणि मैदानावर ऑफसाईडला गॅप निश्चित खूप मोठा पाहायला मिळतोय. शॉर्ट दरम्यान फ्लाइंग स्लीपमध्ये खेळाडू, गलीमध्ये खेळाडू. शॉर्ट कव्हरला सर्कलच्या आतमध्ये अजय उभा होता कॅप्टन. डीप पॉइंटला खेळाडू सेट झालाय तो अनिकेतसाठी. ओ व्हॉट अ शॉट. ताकद मजबूत होती या फटक्यावर आणि काय एक्झिक्यूट केलाय. प्रेक्षकांचा जल्लोष पाहायला मिळतोय सीमारेषे बाहेर. षटकार. चांगली बॅटिंग करत असताना अनिकेत. षटकार अप्रतिम पाहायला मिळाला. डोळ्यांचा अक्षरशः पारणं फेडणारा
आणि त्याचे सर्व समर्थक एक्झॅक्टली त्याच ठिकाणी उभे होते. जणू काही त्यांना हा सलामी देणारा षटकार त्याने ठोकला. षटकार मारल्यावाले लगेच टाळ्यांचा गजर झाला त्यांच्या सर्व त्या समर्थकांकडून. गोलंदाजी मार्ग गोलंदाज सज्ज होईल तो केतन. षटक क्रमांक 4 मार्गस्थ होईल मैदानावर. स्ट्राईक एंडला असेल तो फलंदाज तो म्हणजेच मिस्टर JTC जल्पेश भोईर. आज खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे जल्पेशच्या खांद्यावर, कारण त्यांच्या संघातला सिनियर खेळाडू अनुपस्थित आहे, ॲबसेंट आहे निलेश म्हात्रे, आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये चांगला खेळ करावा लागेल या संघाला. अनिकेतला प्रमोट केला, अनिकेतला संधी मिळाली ओपनिंग करण्यासाठी. अनिकेतने काही जर चेंडू निश्चित निर्धाव आपण बघितले तर बाकीच्या सर्व चेंडूवर चांगली बॅटिंग त्याने केली आहे. षटकार पहिलाच ठोकला आपल्या इनिंगमध्ये त्याने. त्याबद्दल त्याने 2 चौकार सुद्धा मारलेत आपल्या बॅटमधून. तर खूप चांगली मला माहिती मिळते, कारण मी तर पहिल्यांदा बघतो म्हणून मी तसा उल्लेख केला आहे. पण या अगोदर सुद्धा आपण बघितलं तर मोठा संघाच्या माध्यमातून ओपनिंग बॅट्समन म्हणून निश्चित अनिकेतची वर्णी लागते. RR चषकामध्ये निश्चित 100 धावा सुद्धा कंप्लीट केल्या होत्या पूर्ण स्पर्धेमध्ये या खेळाडूने, आणि बेस्ट बॅट्समॅन अवॉर्ड सुद्धा स्वीकारला होता. म्हणूनच त्याला प्रमोट केलं गेलं आहे ओपनिंग बॅट्समनच्या माध्यमातून. तुम्ही पाहता त्याची बॅटिंग. वैयक्तिक धावसंख्या 10 चेंडू 16 धावा, तर जल्पेश खेळतो वैयक्तिक 2 चेंडूत 7 या धावसंख्येवर. केतन, चला सामना सुरू करायचा आहे. फास्ट खेळा. ओ द विकेट. क्रॉस बॅटेड शॉट गॅप मध्ये एक्झिक्यूट करायचा प्रयत्न होता. 2 खेळाडूंच्या मधून निश्चितच एक्झिक्यूट करायचा प्रयत्न, पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते आतिश पवारचं. आणि त्याचबरोबर एकच धाव अंकित होती या चेंडूवरती, म्हणजे जल्पेश कडून. नितीन, एका गोष्टीचा मी आवर्जून उल्लेख करेन की सांगीम प्रीमियर लीग मध्ये आम्हाला कधीच असं सांगायला लागलं नाही की फास्ट खेळा फास्ट खेळा फास्ट खेळा. पंचांना सर्व अथॉरिटी होती. 5वं षटक जर 16 मिनिटात जर चालू झालं नाही, लगेच 2 रनची पेनल्टी ताबडतोब. नो एनी डिस्कशन, नो आर्ग्युमेंट. नेक्स्ट बॉल. गोलंदाज या षटकात केतन, वैयक्तिक पहिले षटक. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन. वीक पॉइंट जणू काय ओळखला आहे निळजे संघाने. अनिकेतचा वीक पॉइंट स्लोअर वन चेंडू तो खेळू शकत नाहीये, आणि मागचे 2 आपण याच्यावर आपण बघितलं तर नितीन त्याला 2 चेंडू निश्चितच स्लोअर वन टाकले होते. इथे मात्र सुद्धा आपण बघतोय की केतनने स्लोअर वन चेंडू टाकलाय आणि तिथे मात्र फसलाय पूर्णपणे तो स्ट्रायकिंग एंडला अनिकेत. धावसंख्या काय 38 धावा, धावफरकर 2 गडी बाद. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना पहिल्या इनिंगमध्ये. स्लोअर वन, अजून एक चांगला चेंडू समोर एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करून फेक तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव. म्हणजे इंटरनॅशनल लेवलला ज्याप्रमाणे नियम असतात ना की लेदर बॉलच्या सामन्यामध्ये 4च मिनिटं मिळतात तुम्हाला एक षटक टाळण्यासाठी, तसे नियम सांगीम प्रीमियर लीग, कारण एका दिवसामध्ये 10 सामने कव्हर करायचे होते, त्यामुळे ते नियम बांधले गेले होते. 39 लॉस ऑफ 2 इन 4th ओव्हर. जल्पेशचं कॉन्ट्रीब्युशन एका षटकाच्या मध्ये 8 धावांचं आतापर्यंत. अनिकेत वैयक्तिक 17 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. सगळ्या धावसंख्या 39. नेक्स्ट बॉल फ्रॉम केतन. द विकेट. हो, इथे मात्र बघायचं आहे आउटसाइड एज, समोर खेळायचा प्रयत्न, आणि बाहेरची कड घेऊन यष्टीच्या मागे विशाल शास्त्री चेंडू जाऊन विसावतोय. फलंदाज बाद होईल आणि तिसरा धक्का लागेल तो मोठा गाव संघाला. इन द ग्राउंड. या संघात सुद्धा एक अनुभवी खेळाडू, कित्येक वर्ष निलेश म्हात्रेच्या सोबत त्याने ओपनिंगची जबाबदारी पार पाडली आहे, ओपनिंग बॅट्समनची. किरण, तो इथे मैदानावर चक्क 5व्या क्रमांकावर. किरण पाटील ऑन स्ट्राईक. धावसंख्या 39, 3 गडी बाद. फुल टॉस आहे, दिशा दिली आहे, नो बॉल, आणि नो बॉलवर मिळाला तो निश्चितच लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर हा चौकार. नो बॉल कॉल केला पंचांनी. धावसंख्या धावफरकर 5 मात्र अंकित होईल.
रिव्ह्यू अनसक्सेसफुल. एकही आता रिव्ह्यू बॅलन्स नाहीये. पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. धावसंख्या धावफलकावर या 5 धावा ऍड करू. धावफलकावर 44 ऑन द बोर्ड. 44 धावा धावफलकावर, 3 गडी बाद. नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट फॉर किरण पाटील. केतन पुढील चेंडू घेऊन ओव्हर द विकेट. ओव्हर पिच होता, वेगवान चेंडू, भन्नाट वेग, अचूक टप्पा. बघितलं की फलंदाज ऑलरेडी ऑफस्टोनच्या बाहेर अटेम्प्ट कनेक्ट झालाय. इथे मात्र कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच मुवमेंटला ऑफस्टोनच्या थोडासा बाहेर, किंचितचा बाहेर चेंडू वाईड ऑर्डरकडे हाताळलाय तो गोलंदाज केतनने. 44 लॉस ऑफ 3, 4th ओव्हर इन प्रोग्रेस. किरण आतापर्यंत 4 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. अनिकेत आतापर्यंत नॉस्ट्रायकिंग एंडला उभा आहे. 17 इंडिव्हिज्युअल फ्रॉम 12 डिलिव्हरी. नेक्स्ट मॅच साठी आगासन आणि खार्डी संघाने ताबडतोब रिपोर्ट करायचा आहे. कुठलाही व्यक्ती आणू नये, वेळ घेऊ नये. खोदून काढला, अप्रतिम फटका, बॅक टू द बॉलर. आणि इथे मात्र वागताय तुम्ही एक्झॅक्टली लॉंग ऑफ ला, कुठलीही चूक न करता नितेशने खूप सुंदर झेल टिपलाय. फलंदाज बाद. या संघाचा डेथ ऑर स्पेशलिस्ट आहे गोलंदाज प्रितेश. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे प्रितेश आणि नेहमीच निर्णायक षटक तो हाताळत असतो. एकतर 44, 4 गडी बाद. नेक्स्ट बॉल. हा चेंडू ओव्हर पिच थोडासा होता. बॅटर चेंडू व्यवस्थित कनेक्ट होत नाहीये अँड डॉट बॉल. या संघामध्ये असे 2 खेळाडू आहेत निश्चितच डेथ ऑफ स्पेशलिस्ट म्हणून त्यांची मी उल्लेख करेन. चेतन आणि त्याचबरोबर प्रितेश. ओव्हर द विकेट. हो, इथे मात्र चेंडू टायमिंग होत नाहीये. सध्या जबरदस्त फॉर्म मध्ये तो म्हणजे वीरनाथ. आणि वीरनाथ अक्षरशः निश्चित जागेवर उभं केलंय. मोठे फटके मारण्याची संधी देत नाहीये. आणि वीरनाथची फटकेबाजी म्हणजे डोळ्यांचं अक्षरशः पारणं फेडणारी, लांब लचक षटकार मारणारा असा हा खेळाडू या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. धावसंख्या 45 धावा धावफलकावर, 4 गडी बाद. षटक क्रमांक शेवटचं प्रितेशकडून मार्गस्थ आहे. प्रितेश एक लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अनिकेत. ओपनिंग बॅट्समन स्टील इन द ग्राउंड. नेक्स्ट बॉल. ओव्हर पिच आहे, लिडिंग आहे चेंडू हवेमध्ये. प्रितेश स्वतः चेंडूच्या खाली येतोय, जज करतोय. बघायचं तिथे झेल होणार का. प्रयत्न चांगला होता पण यश मिळत नाहीये प्रयत्नांना. खूप चांगला प्रयत्न, शेवटच्या मोमेंट पर्यंत नजर कायम ठेवली पण चेंडू ग्रीप होत नाहीये. जजमेंट खूप चांगली होती. बघा तुम्ही ऍक्च्युअली तिथे बघू शकता. बरोबर चेंडूच्या खाली आला होता आणि काय परफेक्ट कॅच केलं बघा चेंडू शेवटच्या मोमेंट पर्यंत. आणि निश्चितच या चेंडूचं नाव सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते, सिक्सर सुप्रीमो. एवढा क्लिअर विजन तुम्हाला पाहायला मिळते. एवढा क्लोज कॅमेरा घेऊन जाताना असं वाटतं की चेंडू नाही फुटबॉल आहे. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावर 47, 4 गडी बाद. अजूनही या षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत अनिकेत आणि वीरनाथसाठी. 47 लॉस ऑफ 4. चला फास्ट खेळा, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. 9 सामने एकूण कव्हर करायचे आहेत. प्रितेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता. विकेटच्या मागे
चूक होते, चेंडू ग्रीप होत नाहीये, वाईट बॉल, वाईट +1 अशा 2 धावा ऍड होतील आणि विरनाथला स्ट्राईक एंडला येण्याची संधी मिळते. लेगस्टिकच्या बाहेरचा चेंडू, वाईट बॉल, खराब चेंडू. धावसंख्या धावफलकर 49. अनिकेत वैयक्तिक आतापर्यंत 19 धावा, तर वीरनाथ आतापर्यंत 1 धावेवर खेळतोय. संघाची धावसंख्या धावफलकर 49. 4 गडी बाद. निर्णायक षटक मार्गस्थ आहे. प्रितेश पुन्हा सज्ज होईल कॉमेंट बॉक्स एंड कडून. ओहो हो, व्हॉट अ शॉट. टिपिकल वीरनाथ शॉट. फेकून दिलाय चेंडू सीमारेषा बाहेर, खूप लांब, खूप दूर, गगन की छाव में छप्पर तोड षटकार. आगासन रिपोर्ट करायचं आहे, आपण आला असल्याची नोंद करायची आमच्या आयोजकांकडे. नेक्स्ट मॅच खार्डी विरुद्ध आगासन यांच्यामध्ये होईल. प्रशासर 50 पारितोषिक देखील लावलं जातं वीरनाथसाठी. 3 षटकारासाठी 5000 रुपयाचं आपण पारितोषिक आलेलं आहे. ओ द विकेट. हो, स्लोअर 1 चेंडू, थोडासा गतीमध्ये परिवर्तन, ऑप्शनचे थोडासा बाहेर चेंडू, थोडासा ओव्हरपिच सुद्धा होता आणि हलकासा आउट स्विंग सुद्धा पाहायला मिळाला. तिथे मात्र बीट झाले तोपर्यंत स्ट्रायकिंगला वीरनाथ. नाव लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू असेल. तर आकाश संघाने रिपोर्ट केला इथे. आमच्या व्यासपीठाकडे जायचं आहे आपण टॉससाठी. तिथे बाळू पाटील सज्ज आहेत नाणेफेक करण्यासाठी. निल्सन मडवी यांचं आगमन झाले. मनोपूर्वक स्वागत आहे निल्सन. हा सुद्धा ओव्हरपिच होता, पण चेंडू प्रॉपरली कनेक्ट झाला नाहीये. एलिव्हेशन मिळालं नाही. 2 धावाचा प्रयत्न. वीरनाथ स्ट्राईक एंडला पोहोचणार का, ही शंका होती आणि फलंदाज बाद होईल तो धावच्या स्वरूपात. धावसंख्या धावफलकावर अब तक 56 आणि 57 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय ते नियोजक संघासमोर मोठा गाव संघाने. ओव्हर टू बाळू पाटील. सर काही एक सन्मान आहे. अरविंद म्हात्रे यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केले जाणार आहे. तर मनु पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पण सन्मान करायचा आहे अरविंद म्हात्रेचा. दोन्ही संघाचे संघनायक गौदे खार्डी संघाचे संघनायक ओमसाई अगास संघाचे संघनायक टॉससाठी या. चला खार्डीचे कॅप्टन टॉससाठी या लवकर. अगासांचे कॅप्टन आल्यात. गौदे खार्डी संघाचे संघनायक बघा, आपल्याला अंतिम कॉल आहे. अतिश चला लवकर जरा संघनायकाला पाठवा. तर सातत्याने आमच्या समालोचित तुम्हाला सांगतायत की तुमचा कॅप्टन इथे येऊन उपस्थित राहणे फार गरजेचं आहे. सूरज लवकर या. चला खार्डीचे कॅप्टन देखील येत आहेत. तर मी अरविंद म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते पण नाणेफेकी करायचे. अरविंद म्हात्रे मोठा गाव. बेस्ट ऑफ लक सूरज. बेस्ट ऑफ लक नेल्सन. टॉस केलं जातं अरविंद म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. टॉस जिंकल्या खाली संघ डिसिजन काय असणार आहे. फिल्डिंग फिल्डिंग कराल तर विपक्षी संघाला आपण ओमसाई आगासन संघाला आपण किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. 50 ते 55. 50 ते 55 धावापर्यंत रोखाल. तर असे कोणते गोलंदाजी आणि चांगली गोलंदाजी केली तर तुम्ही 50 ते 55 धावापर्यंत रोखाल. सौरभ आहे, विशाल आहे, धरम आहे, आतिश आहे. या आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल. आयोजन तर खूप सुंदर आहे. बेस्ट ऑफ लक. टॉस बॉक्समध्ये न्यूज येते. टॉस जिंकलाय गावदी खार्डी संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केले आपण ओमसाई आगासन संघाला. आणि जसं इथे दुसरं सत्र ती सुरू होईल 57 धावसंख्येचा पाठलाग इथे केला जाईल. बघायचं आहे निळजे संघाकडून की या धावा पुरेशा आहेत मोठा गाव संघाला डिफेंड करण्यासाठी निलेश म्हात्रेच्या अनुपस्थितीमध्ये. आणि बघायचं आहे तो परफॉर्मन्स कशा प्रकारे पाहायला मिळेल याचं धावतं वर्णन आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून. एक डोंबिवलीतील एक तर लिजंड कॉमेंटेटर आपण ऐकूया बाळू पाटील यांचा आवाज. धन्यवाद.
धन्यवाद प्रसाद सर, धन्यवाद नितीन. आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आपण ही स्पर्धा पाहता, एक अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहू शकता. स्वर्गीय रामदास पुंडलिक पाटील यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक 2022 दमदार आयोजन. सलामीची जोडी आपण पाहू शकता, जनमान निळजे संघाची विशाल आणि नितेश पाटील ही जोडी आपण मैदानात पाहू शकता. या जोडीने ना आर्यम चषकमध्ये देखील खूप चांगली बॅटिंग केली होती. निळजे संघासाठी बघा पारितोषिक आले 3 षटकारासाठी 5,000 रुपये आणि 3 चौकारासाठी 2,000 रुपये. जुने डोंबिवलीचे कुणाल पाटील साहेब यांच्याकडून. नितीन, काल सिद्धू भोईरने 10,000 रुपयाचं पारितोषिक घेऊन गेला. तर एक चेंडू आपण बघितली तर रामदासाच्या कटआउटला लागला. आपण बघितली तर एक पारितोषिक येते वाळू. निखिल सुवर्ण यांच्याकडून एक पारितोषिक आलंय. जल्पेश बोलसाठी विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 3 चेंडू 3 विकेट म्हणजे विकेट हॅट्रिक घ्यावी लागेल. तर निखिल सुवर्ण यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. थँक्यू. तर गोलंदाजी मार्क करतो जल्पेश भोईर आणि स्ट्रायकरला फलंदाज आपण बघतो एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू नितेश पाटील. ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग, शॉर्ट बॅक स्कोअर लेग, मिडविकेट लेग क्षेत्रक्षण जल्पेश. पहिला चेंडू यावेळेला लाईन पावी लागणारे पंच निरंजन सावंत पक्षाच्या पंखाप्रमाणे आपले हात खोलतात आणि सांगतात की हा चेंडू वाईट आहे, स्वैर आहे. अवांत धावेने खातं उघडलं तर जनमान निळजे संघाचं. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण बसतो जल्पेश. रटम ओर तिकडे मारा करतो स्ट्रायकरला नितेश पाटील. हा चेंडू ऑन साइडला पूल केलाय. चेंडू जातो या वेळेला मिड विकेट सीमा रेषेपार षटकार. थँक्यू जे नक्कीच मुकेश दादा एक नंबर आहे. त्यांच्या माध्यमातून आज आपण त्यांच्या मातोश्री नाही आहेत आपल्या, त्यांच्या स्मरणार्थ आपण जेवणाची व्यवस्था देखील केली गेली होती. प्रत्येक खेळाडूंनी जेवणाचा आस्वाद घ्या, जे जेवले नसतील त्यांनी. जल्पेश फुल टॉस आहे ऑन साईडला आपण बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून चेंडूला काढला. यावेळेला पंचांचा इशारा काय येतोय पाहायचा. यावेळेला षटकार. जबरदस्त बॅटिंग करतोय आपण इथे. तर पहिल्या षटकात बघितलं तर मोठागावच्या 11 धावा, आता मात्र 17 धावा कुठल्यात आणि अजूनही चेंडू बाकी आहेत. काय जबरदस्त स्टार्ट लाय, दमदार स्टार्ट, दमदार सुरुवात केली आहे. नितेश पाटील यांनी जबरदस्त फॉर्मात असणारा फलंदाज आहे. आर चषकमध्ये देखील खूप चांगली बॅटिंग केली होती. पुढे जल्पेश गोलंदाजी मार्कवर प्रथम राऊंड कडनं मारा करतोय सगळा नितेश. हा चेंडू यावेळेला पुन्हा ऑन साईडला खेळायचं तर यावेळेला पंच पाहतायत की लेग स्टंप सोडून जातोय. पंच वाईट चिकून करतायत. जल्पेश एक्झॅक्टली करतोय काय, अतिरिक्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे चेंडू आपण इथं दिशेपासून थोडासा भरकटताना दिसतोय. वाईट चेंडूची घोषणा करता इथं पंच. धावसंख्या धाव 18. पुढे जल्पेश राईट राऊंड तिकडनं मारा करतो स्टॅकला नितेश पाटील आपण पाहू शकता. हा चेंडू स्वीप केला. यावेळेला चेंडू जातोय आपल्या बॅकवर्ड स्कोअर मध्ये वेगाने चाललाय सीमारेषाकडे. चेंडू क्षेत्ररक्षक पाटला करतो पण चेंडू वेगाने सीमारेषा पाहतो. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावपल करते आपण पाहू शकता. 22 धावा. एक दमदार सुरुवात केली. फ्लाइंग स्टार्ट दिलाय नितेश पाटील. काय बॅटिंग करतो मैदानावर, जणू काय डगआउट मधनं सेट होऊन आलेला दिसतोय. जबरदस्त बॅटिंग करतोय. ज्या धावा दिल्यात ना आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून त्या वसूल करतोय. मोठ्या गावने 11 केले होते पण इथे 22 करतोय. अजून 11 धावा एक्स्ट्रा करतोय. जल्पेश क्षेत्रक्षमध्ये आता बदल करतोय. शॉर्ट मिड विकेट रिझनमध्ये एक क्षेत्रक्षण बघा पाहू शकता आपण. स्क्वेअर लेगला एक क्षेत्रक्षण पाहू शकता. हा चेंडू यावेळेला शरीराच्या दिशेनं वेध घेणारा होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. बऱ्याच वेळानंतर नितीन डॉट चेंडू बघायला मिळालाय. धावसंख्या धावपल आपण पाहू शकता. स्थिर धावसंख्या 22 धावा आपण पाहू शकता. जर एक चेंडू बाकी आहे. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. 1 to go. पुढे गोलंदाजी मार्कवर जल्पेश राईट राऊंड तिकडे मार्कवर टाकला नितेश पाटील.
हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला आपण येतोय बॅकवर्ड स्क्वेअर रिजनमधून चेंडू कार्पेटच्या माध्यमातून गेलाय. महेश आहे तिथे. एकच धाव मिळते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नितीन काळे एक दमदार सुरुवात बघायला मिळते. आपण इथं जर्मन निळजे संघ चेस करतो. यावेळेला आपण इथं 57 धावांचं लक्ष त्यांना गाठायचं आहे. तर उर्वरित समीकरण नितीनचं बघितलं ना, येणारे 24 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. भरपूर मान्यवर देखील आपण पाहू शकता. दोन्ही संघाचे पाठीराखे भरपूर प्रमाणात आहेत. नितीनच गर्दी भरपूर आहे. काय मोठा गाव संघ खेळतोय, त्यांचे पाठीराखे भरपूर प्रमाणात आले आहेत. पण पहिल्या षटकातच ना 23 धावा आल्या आहेत. थोडंसं पाठीराख्यांची निराशा मित्र म्हणेल झाली आहे. थँक्यू डीजे. पारितोषिक आले ओमकारसाठी बघा 3000 रुपयाचं पारितोषिक आपण पाहू शकता. 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय अर्जुन म्हात्रे यांच्याकडून. हॅट्रिकसाठी विकेट हॅट्रिकसाठी नितीन सातत्याने पारितोषिक का लावलं होतं की खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी म्हणून. मोठा गावचे कोच देखील बातचीत करतात. यावेळेला आपण इथं सिनियर खेळाडू योगेश बरोबर की सुरुवात खूप चांगली करून दिली आहे. आपण पहिले तर मैदानाच्या बाहेर खूप चांगले मित्र आहेत खेळाडू. हा चेंडू ऑन साइडला पूल केला. टायमिंग बेमिसाल होतोय. चेंडू जातो यावेळेला सीमा रेषे पार. षटकार. बॅटिंग करतोय. जणू काय ठरून आलंय आक्रमण आक्रमण आणि आक्रमण करायचं. तसं का धावफलकात आपण पाहू शकता 29 धावा वाऱ्याच्या वेगाने धावा येताना दिसत आहेत. आतापर्यंत 7 चेंडू झाले नितीन आणि 29 धावा झालेत. लॉर्ड्स प्रमाणे तिसरी मॅच आहे नितीन. हा चेंडू यावेळेला बॅटमधून निघून गेला. चेंडू शफल झाले होते जास्त. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती. षटकाराचं प्रत्युत्तर देतो यावेळेला ओमकार. पुन्हा गोलंदाजी मार्कवर ज्या ओमकारने आपण होतो खारडी चषक अक्षरशः गाजवला तो ओमकार. थोडंसं आपण होतं यावेळेला जी पाहिजे ना गोलंदाजी ती होत नाही त्याकडून. ओमकार पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड देकडनं मारा करतोय मोठा गाव एनकडून. एक मिडॉनला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. मिड ऑफला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. डान्सिंग डाऊच्या माध्यमातून यावेळेला चेंडूला खेळायचं तर डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न केला होता केपीने. डायरेक्ट हिट होत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. आता चांगलं वापसी करतोय. षटकार आल्यानंतर ओमकार चांगली वापसी करतोय. वडोली सी संघ आपण जर आला असाल तर अजूनशी संपर्क साधा. मानेरे संघ जर आपण आला असाल तर अजूनशी संपर्क साधा. पण गोलंदाजी मार्क ओमकार राईट राऊंड देकडनं मारा करतो. स्ट्रायकला नितेश पाटीलला आपण पाहू शकता. हा चेंडू खूप चांगला आहे. कार्पेट ड्राय बघायला मिळाला. मिड ऑफला चांगलं क्षेत्रक्षण होतं. वीरनाथ आहे. खूप चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळालंय. खूप चांगलं क्षेत्रक्षण बघा. खेळाडूंना लगेच आपण इथं शाबासकी देखील दिली जाते. टाळ्या वाजून त्यांचं स्वागत केलं जातंय. चांगली फाईट बॅक करायची आहे. 10 संख्या धावफलकात 29 धावा. पुढे ओमकार गोलंदाजी मार्कवर. आता समीकरण बदलतं. यावेळेला आपण पाहू शकता 20 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. ओमकार पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड देकडे मारा करतो. स्ट्रायकला नितेश पाटील. स्विच करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेला चेंडू व्यवस्थित मिळत होतं. एक धाव इथं कंप्लीट केली जाते. पाहिजे दुसरी धाव होते का एक्स्ट्रा धाव मिळेल का इथे मानस होतं पण धाडस नव्हतं. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 30 धावा आपण पाहू शकता. 2 षटकाच्या आपण पाहिली तर अजून एक चेंडू बाकी आहे. नितीन महागडे षटक पडत चाललं यावेळेला देखील. कारण जी आपण इथे धावसंख्या उभारली ना 56-57 धाव रोखायचे तर कुठेतरी चांगली गोलंदाजी करणं गरजेचं होतं. निलजे संघाचं मी कौतुक करेल. 3 षटकामध्ये त्यांनी 36 धावा दिल्या. त्यानंतरच्या 2 षटक खूप चांगली गोलंदाजी केली नितीन. केतन पाटील जबरदस्त गोलंदाजी केली. RR चषकमध्ये काय नितीन बॅटिंग केली होती, गोलंदाजी केली होती, जबरदस्त अष्टपैलू कामगिरी केली होती. एक वेळेला असं वाटतं की नागाव संघाबरोबर संघ हरेल पण काय बॅटिंग केली. झुंजार बॅटिंग केली केतन पाटीलने. ओंकार पुणे गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला प्रथम येतो आपण विशाल येतोय. पण विशाल पवार कशा प्रकारे बॅटिंग करतोय. चेंडू ऑन साइडला फेकून देतो. यावेळेला चेंडू गेला. यावेळेला फाईन लेग सीमा रेषा पार. विशालच्या बॅटमधून विशाल षटकार येतोय.
नितेश पाटील जबरदस्त बॅटिंग, आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. 12 चेंडू 34 धावांचे खेळ करतोय विलास. हा चेंडू उंच गेला, यावेळेला लांबी प्राप्त होते का पाहायचंय. आणि पंचांचा शर्त चेंडू लॉंग ऑन सी मारशा बार षटकार. टाळ्या होऊन जाते. 13 चेंडू 40 धावा. काय बॅटिंग करतोय, आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. जबरदस्त बॅटिंग. जणू काय नितीन काळे हा फलंदाज डगआउट मधनं सेट होऊन आला दिसतोय. जणू काय चेंडू नाही तर त्याला फुटबॉल दिसतोय. तिसरा षटकार मारतोय का पाहायचा इथे. कुणाल पाटील यांच्याकडून 5,000 पारितोषिक आहे. हा चेंडू यावेळेला उंच उंच खूप गेलाय, लांबी देखील प्राप्त करतोय. चेंडू जातोय मिड विकेट सी मारेश पार. दे दनादन षटकार. चार धाव्यांची गरज आहे आणि पारितोषिक देखील नितीन मला वाटतं मिळालं आता कुणाल पाटील यांच्याकडून. जे जुडोबोलीचे त्यांनी पारितोषिक देखील लावलं तर नितीन 5,000चं. विलास पुण्याचा गोलंदाजी मार्कस टाकला नितेश. चेंजा पेस फटका फासला, यावेळेला कॉटन बॉलची संधी आहे आणि फलंदाज बाद. जे वादळ निर्माण झालं ते वादळ शांत होत आहे नितेश पाटील नावाचं. विलासला मात्र महत्त्वपूर्ण विकेट मिळाली आहे. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. चला लवकर फलंदाज नवीन पाठवायचा आहे. नवीन फलंदाज लवकर जा. 3 धावांची गरज आहे 15 चेंडूमध्ये. नितीन जो वेळ वाचेल तो फार महत्वाचा आहे. केतन पाटील येतो, या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू, संकट मोचक म्हणून नेहमी भूमिका पार पाडली आहे. पण आता मात्र संकट मोचकाची भूमिका नाही, मित्र म्हणत इझी समीकरण आहे. चला केतन जरा लवकर. जरा नितीशची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाते. जबरदस्त बॅटिंग केली आहे. 46 धावांची ताबडतोब फलंदाजी केली. 15 चेंडू आपण 14 चेंडूमध्ये 3 धावेची गरज आहे. त्यानंतर मॅच खूप महत्वाची असणार आहे. आपण येतोय ओमसाई अगासन पक्ष गावदे खारडी टॉस जिंकला. आपण बोलले तर खारडी संघात टॉस जिंकलाय. चेंडू बॅकफोर्ड जाऊन यावेळेला हलक्या आणि सॉफ्ट टेनने खेळतोय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 55 धावा आपण पाहू शकता. फक्त 2 धावांची गरज आहे. स्ट्रायकरला फलंदाज विशाल पवार. काय बॅटिंग केली, संयमाने बॅटिंग केली. नितीश चांगली बॅटिंग करतो. एक षटकार दाखवला. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. अजून एक चेंडू बाकी आहे षटकातील. मॅच संपते का. विलास गोलंदाजी मार्क राऊंड कडे मार्क होतोय. हा चेंडू आडव्या बॅटनं तडाखा बघायला मिळालाय. चेंडू जातो मिड विकेट सी मारेशा पार षटकार. फलंदाजी केली आणि आपण बोलले तर 46 धावांची ताबडतोब खेळी केली आहे. 46 धावांची खेळी केली. तर कुणाल पाटील यांच्याकडनं 5,000 रुपये सुद्धा आहेत नितेशला. ज्या संघाने उशीर केला त्याच संघाने थोडासा वेळही वाचवला आयोजकांचा. 2 षटक